अमरावती जिल्ह्यातील तिवसा बसस्थानकासमोर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून एसटी बस आणि कार यांची समोरासमोर धडक झाली आहे। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कारचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागपूरवरून अकोल्याकडे जाणारी एसटी बस क्रमांक MH14 MT 0881 आणि अमरावतीवरून नागपूरकडे जाणारी कार क्रमांक MH27 EC 1861 यांच्यात तिवसा बसस्थानकासमोरील रस्त्यावर ही धडक झाली। धडकेचा आवाज मोठा असल्यामुळे परिसरातील नागरिक आणि प्रवासी तात्काळ घटनास्थळी धावून आले। अपघातानंतर काही काळ बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। दरम्यान पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली। तिवसा बसस्थानक परिसर हा नेहमीच वाहतुकीने गजबजलेला भाग आहे। येथे बस, ट्रक, चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते। याशिवाय जवळच शाळा आणि महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांचीही मोठी वर्दळ असते। मात्र या ठिकाणी वारंवार अपघात होत असतानाही प्रशासनाकडून अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, अशी नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। बसस्थानकासमोर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त, वेगमर्यादा फलक, स्पीड ब्रेकर आणि नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। दरम्यान या घटनेमुळे तिवसा बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।